नमस्कार, मी प्रीती. जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. म्हणून मी अण्णाभाऊ साठेंना जन्मदिवसादिवशी भारत सरकारकडे मागणी मागतो. त्यांना भारतरत्न म्हणून हे पदवी जगातला असा एकही कलाकार नाही की तळ्यात येऊन आकाशापर्यंत उडी घेतलेला फक्त अण्णाभाऊ साठे नाही आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांचं 1 ऑगस्ट 1920 साली निधन झालं आणि त्याच दिवशी 1 ऑगस्ट 1920 साली सगळं बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, हा विचार जनमनामध्ये पोहोचवणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा लोकशाही अण्णाभाऊ साठे आपल्या साहित्यातून महाराष्ट्रातल्या नव्हे संबंध जगभर महाराष्ट्राची लोकसंस्कृती पोहोचवण्यासाठी काम केलं. वारणेचा वाघ असेल, माकडीचा माळ असेल, स्मशानातलं सोनं असेल, अशा अनेक साहित्याची निर्मिती करणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे अवघे फक्त 1.5 दिवस शाळेत गेले होते. 1.5 दिवसाच्या शाळेत शिकल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या मराठी साहित्यामध्ये जवळजवळ 80पेक्षा अधिक कादंबऱ्या, कथा आणि त्याचबरोबर ग्रंथांची तरी निर्मिती केली. एवढंच नसून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रातील चळवळ, त्या चळवळीमध्ये अग्रभागी राहून संबंध लोकांना जागृत करण्याचं काम, लोकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम आपल्या साहित्यातून, गफाच्या ताफेवरती आणि लावणीतून, लोकगीतातून लोकांना जागृत करायचे. अशी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य मराठीतल्या ग्रामीण साहित्यातलं एक क्रमावरती आहे आणि अशा अण्णाभाऊ साठेंची आज आपण या ठिकाणी जन्मदिन अर्थात जयंती साजरी करत आहोत. त्या ठिकाणी आपण त्यांना विनम्र अभिवादन करूया. तत्पूर्वी अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा.